बुद्धाय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 938. वेळ आहे शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 सायंकाळी ठीक 8:25 ते 9:45 वाजेपर्यंत. आजचे प्रमुख वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर R कसबे सर, केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा कल्याण तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष जिल्हा ठाणे. आणि सरांचा विषय आहे पराभव सुत्त. खरोखर खूप छान सरांनी विषय घेतलेला आहे आज पराभव सुत्त. आणि वर्षावासाचा काळ आहे, या काळामध्ये आपण बुद्धांच्या जे काही आपल्याला गाथा आहेत त्या गाथांचं जे काही पठण आहे आणि त्याच्यापासून आपल्याला आपण कशा प्रकारे त्याचं वाचन करायला पाहिजे किंवा श्रवण करायला पाहिजे. आणि सर खूप चांगले आपल्याला आज वक्ते लाभलेले आहेत. तर सर केंद्रीय शिक्षक आहेत, बौद्धाचार्य आहेत आणि सरांचं खरोखर आपण जे काही आज प्रबोधन ऐकणार आहोत ही आपल्या ज्ञानात भरच पडणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करते, सरांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर R कसबे सर. आपण सर्वांना या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर जे मी सुरुवात करण्याच्या अगोदर प्रस्तावना करून रीतसर प्रवचनाला सुरुवात करणार आहे. कारण आपण त्रिसरण पंचशील घेऊन ह्याची म्हणजे सर्वच धार्मिक कार्यक्रमाची आपण ती सुरुवात करत असतो. हा सर्व बौद्धांचा हा आपला नियम आहे, आचारसंहिता सुद्धा आहे. त्यामुळे अखिल विश्वाला मानवतेचा, शांततेचा, विश्व कल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे या विश्वाचे जगद्वंदनीय जगद्गुरु महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे संस्थापक प्रथम अध्यक्ष, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विश्वातील सर्व राष्ट्र महामानवांना विनम्र अभिवादन. या महामानवांना जीवनभर साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता रमाई आणि अन्य सर्व राष्ट्रमाता यांनाही विनम्र अभिवादन. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही आपली जी तमाम भारतीय बौद्धांची एकमेव मातृधम्म संस्था की जी शिखर संस्था म्हणून गणली जात आहे, असे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी तमाम भारतीय बौद्धांसाठी धार्मिक प्रचार प्रसार करण्यासाठी, धम्म जाणून घेण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार केलेली आहे. आणि ज्या धम्म संस्थेचे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर द्वितीय अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या सुद्धा पवित्र स्मृतीश विचारांना विनम्र अभिवादन. धम्म संस्थेचे ज्या प्रमुख आहे आणि जे आता विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आहे की ज्यांनी गेल्या 45-46 वर्षामध्ये उत्कृष्ट पद्धतीने धम्म संस्थेचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर धम्म प्रचार प्रसाराचं कार्य चालू होतं. अशा तमाम भारतीय बौद्धांच्या धम्म नेत्या आणि आपल्या सर्वांच्या राजमाता आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, तिच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आहे, तिच्या आजही वयोवृद्ध झालेल्या असून सुद्धा धम्म संस्थेचं काम करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या धम्म संस्थेचे जे राष्ट्रीय सल्लागार आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, जे तमाम बहुजनांचे मार्गदर्शक आहे, बहुजन हृदय सम्राट असं त्यांना म्हटलेलं आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय नेते आणि धम्म संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा कार्यास आणि त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन, त्यांना सविनी जय भीम. आज इथे त्याचप्रमाणे धम्म संस्थेचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे
तिचे समता सैनिक दलाचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तमाम भारतीय बौद्धांचे सुद्धा ते मार्गदर्शक आहे असे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि ज्यांनी व्हिएतनाम या ठिकाणी नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त करून ज्यांनी PhD प्राप्त करून डॉक्टरेट मिळालेले आहेत असे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा कार्याला विचारांना त्रिवार वंदन आणि त्यांना सविनय जय भीम। त्याचप्रमाणे धम्मसंस्थेचे जे ट्रस्टी चेअरमन आहेत ते डॉक्टर हरीश रावलिया साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे इतर विश्वस्त जे आहे ट्रस्टी ते डॉक्टर सुभाष जमदाळे साहेब, डॉक्टर प्रवीण निखाळे साहेब आणि इतर सर्व वरिष्ठ सन्माननीय पदाधिकारी यांच्या कार्याला विचारांना त्रिवार वंदन करून त्यांना सुद्धा सविनय जय भीम। आज इथे जे संविधान जागृती देशाची प्रगती आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय जो ग्रुप आहे शिक्रापूर पुणे या ठिकाणचा, त्याचप्रमाणे संविधान विश्लेषक समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेची स्थानिक शाखा आणि खास म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय जे तांत्रिक नियोजन करतात असे आदरणीय मुकेश गायकवाड गुरुजी के जे बौद्धाचार्य आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अगदी केंद्रीय कार्यकारिणीमध्ये काम करून जिल्हा स्तरावरती राज्य स्तरावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आजही ते धम्म प्रवचन धम्म प्रचार प्रसाराचं कार्य करतात असे आपले उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानोबाजी कांबळे गुरुजी अर्थात उपालीजी त्यांना आणि इतर जेवढेही ऑनलाईन ह्या धम्म प्रवचनासाठी उपस्थित आहे सर्वांना मानाचा प्रथमतः सविनय जय भीम करतो आणि आपल्या त्रिसरण पंचशील घेऊन लगेचच ह्या कार्यक्रमाला सुरुवात करू। त्रिसरण पंचशीलसाठी सर्वांनी हात जोडायचे आहे। आपण हात जोडून मी बोलतो आहे, सर्वांनी सामुदायिकरित्या माझ्या बरोबरच आहे त्या जागेवर बसून आपण त्रिसरण पंचशील बोलायचं आहे। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं कामेषु मिथ्याचार वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। आताच आपण मानवाच्या जीवनाच्या ज्या आचारसंहिता आहे 5 प्रकारच्या नीती तत्वाचं म्हणजे
शिलाचं पालन आपण कमीत कमी सर्व उपासू उपासिकांनी करावं, अशा प्रकारचा आपण सर्वांनी दिव्य संकल्प करून आज मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर R.R. कसबे संस्थेचा केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य माजी श्रामनेर आणि विद्यमान कल्याण तालुक्याचा संस्कार विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. माझी ओळख या ठिकाणी आपण सर्वांनी करून दिलेलीच आहे. तशी मी सर्व मान्यवरांना उपस्थितांना सर्वांना पुन्हा एकदा मानाचा सविनय जय भीम करून आज आपण या ठिकाणी आपल्या नियोजनाप्रमाणे जे आजचं पुष्प आहे जवळजवळ 384-85च्या आसपास आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुष्प आपण गुंफण्यात आलेले आहेत आणि त्याचं एक पुष्प या ठिकाणी पराभव सुत्त या विषयाच्या माध्यमातून गुंफण्यात येत आहे. पराभव सुत्ताचा अर्थ म्हटल्यानंतर जिथे पराभव म्हणजे मानवाचा पराभव कशाने होतो, मानवाची अधोगती किंवा मानवाच्या जीवनाचा ऱ्हास कशाने होतो, हे तथागत भगवान बुद्धांनी जे सांगितलेले आहे तो आजचा सुत्त भाग जो आहे त्यामध्ये असणारा पराभव सुत्ताचा भाग आपण इथे बघूया. कारण भगवान बुद्धांनी जे धम्म उपदेश दिलेला आहे, धम्म देशना दिलेली आहे. आता वास्तविकता सुत्त हा जो शब्द आहे त्या सुत्ताचा जर प्रत्यक्ष अर्थ आला तर आपण ऐकलेले श्रवण केलेले अशा पद्धतीचा पाली भाषेमध्ये हा शब्द प्रयोग होत असतो. परंतु त्याही पुढे जाऊन तथागत भगवान बुद्धांच्या वाणीतून निघालेल्या जो धम्म उपदेश आहे, जो विविध ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे आणि सर्वांनी श्रवण केलेला आहे, असा श्रवण केलेला धम्म उपदेश जो आहे तो जो इतरांनी ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे, त्यास सुत्त म्हटलेला आहे. आता जे तथागत भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारे जो 45-46 वर्षामध्ये जो वर्षावास संपन्न केलेला आहे त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त वर्षावास त्यांनी श्रावस्ती या ठिकाणी संपन्न केल्याचा इतिहास आहे. जवळजवळ साधारणतः 25 वर्षावास तथागतांनी श्रावस्ती या ठिकाणाहून केलेले आहेत. इतरही ठिकाणी भगवंतांनी तो वर्षावास संपन्न करताना विविध पद्धतीचे जे सुत्त आहे ते सुत्त त्यांनी सांगितलेले आहे. जे बौद्धांचा सर्वात मोठा असा जो महान ग्रंथ आहे की ज्याला जागतिक पद्धतीचा धम्मग्रंथ म्हणतात असा त्रिपिटक ग्रंथ. आणि या त्रिपिटकाचे असणारे 3 भाग जे आहेत की जे सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक या 3 भागामध्ये आहेत की ज्याला त्रिपिटक म्हणजे मोठ्यात मोठ्या प्रकारचे पेटारे त्यांनी असा हा मोठ्या प्रकारचा त्रिपिटकांचा म्हणजे त्रिपिटक ह्या ग्रंथाचा अनेक भाग मिळून अनेक ग्रंथाचे उपभाग म्हणून एकत्र आलेला हा महाग्रंथ त्रिपिटकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या समोर लिखित स्वरूपामध्ये मौखिक स्वरूपामध्ये आपल्याला माहिती होत आहे. आणि त्यातलाच एक भाग जो आहे की जे पराभव सुत्त आहेत जे सुत्त पिटकामध्ये आणि इतर गाथा आहेत, थेरी गाथा वगैरे आणि अंगुत्तर निकाय वगैरे आहेत, यामध्ये सुद्धा विविध पद्धतीचे मग संयुक्त निकाय असे वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत. दिग्घ निकाय या भागामध्ये अनेक प्रकारचे सुत्त सांगितलेले आहे. आणि त्या सुत्तातलं आजचं एक सुत्त म्हणजे पराभव सुत्त की जे पराभव सुत्ताचे प्रस्तावना सांगत असताना मानव आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेले की जीवनामध्ये जीवनाचा पराभव कशाने होतो. आता हे जे जीवन आहे हे जीवन फार मौल्यवान आहे आणि ह्या मौल्यवान जीवनाला आपण मरावे परी कीर्तिरूपे उरावे या पद्धतीने आपण जीवन जगून प्रत्येक व्यक्ती निसर्ग नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे त्याचा जन्म होतो त्याप्रमाणे एक ना एक दिवस त्याचा मृत्यू होणारच आहे. परंतु मधलं जे अंतर आहे जीवन, या जीवनाला चांगला असा अर्थ प्राप्त करण्यासाठी मानवाने चांगल्याच गोष्टी कराव्या हे तथागत भगवान बुद्धांनी मानवी जीवनामध्ये दुःख मुक्तीचा मार्ग देऊन सुखाचा मार्ग दिलेला आहे. परंतु काही वेळेस आम्ही काय करतो की भगवान बुद्धांनी जो धम्माचा मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाच्या विरुद्ध वागतो
आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं. आता दुःख निर्माण होतं म्हणजे जीवनाचा काय होतो, पराभव होत असतो, जीवनाची अधोगती निर्माण होत असते, जीवनाचा ऱ्हास होत असतो. त्यामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या या पराभव सूत्रामध्ये की मानवाचा पराभव कशाने होतो, म्हणजेच मानवाची अधोगती कशाने होते, या मध्ये जे भगवान बुद्धांनी विविध ठिकाणी जे प्रसंग आहे त्या प्रसंगाचं संग्रह करून ते एकत्र पद्धतीने एकच पद्धतीने एक सूत्र तयार झालं आणि त्या सूत्राला नाव दिलं पराभव सूत्र. आता यामध्ये भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेश केलेला आहे तो धम्म उपदेश पाली भाषेमध्ये केलेला आहे. आता आपण बौद्धांनी पाली भाषेतला असणारा हा पराभव सूत्र कसा म्हणावा थोडीशी झलक मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करत आहे. एवमेषु तं एकं समयं भगवा सावतीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे अथ को अयतरा देवता अभिकंताय रत्या अभिकंतवन्ना केवल कंपं जेतवनं ओभासे त्वां येन भगवा तेनुपसंकमे उपसंकमित्वा भगवन्तम अभिवादित्वा एकमंतं 88 एकमंतं ठिताकोसा देवता भगवंतम गाथाय अज्यवासी. ही या विषयाची त्या पराभव सूत्राची पाली भाषेतील ही प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये प्रसंग आहेत की असं मी ऐकलं आहे, म्हणजे हे सांगणारे जे महान भंतीचे आहेत त्यांच्या संग्रहानुसार भगवंताचं वर्णन त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना पराभव सूत्रातून ते सांगत आहे. कारण भगवान बुद्धांचे सुवचन सांगत असताना जे भगवान बुद्धांचेच पूर्वाश्रमीचे असणारे जे बंधू आहेत भंते आनंद यांच्या सर्वात जास्त असे भगवान बुद्धांनी सांगितलेले जे 84,000 धम्मस्कंद आहेत म्हणजे धम्मगाथा आहेत, त्यापैकी 82,000 धम्मगाथा त्यांच्या पाठांतर होत्या. म्हणजेच या ठिकाणी त्यातला हा प्रसंग सांगत असताना की असं मी ऐकलं आहे की एक वेळेस म्हणजे एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जे अनाथपिंडकाचा आश्रम आहे म्हणजे त्यावेळेचा तो महाविश्वविद्यापीठासारखा झालेला होता, ते अनाथपिंडकाचा आश्रम, त्या ठिकाणी राहत असताना वास्तव्यात असताना विहार करत असताना रात्रीचा वेळ झालेला होता आणि अशा वेळेस एक देवता त्या ठिकाणी आली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळं त्यावेळेचे असणारे जे साधन आहेत त्या साधनांचा वापर करून तिने तिचं ते जे वन होतं ते वन प्रकाशित केलं आणि वन प्रकाशित करून त्या ठिकाणी ती रात्र संपलेली असताना एक अतिशय देवता म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे की जे अत्यंत सुंदर सद्गुणी सदाचारी शीलवान अशा प्रकारे सर्व लक्षणाने परिपूर्ण असणारा जो सत्पुरुष आहे की जे तो त्या ठिकाणी सर्व सज्जनांसह जेतवन प्रकाशित करण्यासाठी तिथे आले. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर एका बाजूला उभा राहून वंदन करून भगवंताला हात जोडून ते पद्यामध्ये ते म्हटलेले आहेत की काय म्हटलेले आहे, तर आता इथून पुढे तिने जो पद्यात जे सांगितलेले आहे ते पुढे पाली भाषेमध्ये दिलेले आहे. जसं की पराभवतं पुरिसं मह्यं पुच्छाम गौतमं भगवंतं पुच्छमागम की पराभवतो मुखं. थोडीशी जी सूत्रपत्नाची चाल आहे तीच आपण नेहमी बोलत असतो, परंतु शिकवत असताना थोडीशी आपण ही जी चाल आहे ती थोडी माझ्या पद्धतीने मी या ठिकाणी थोडं पद्य रूपामध्ये बोलत आहे. पराभवतं पुरिसं मह्यं पुच्छाम गौतमं भगवंतं पुच्छमागम की पराभवतो मुखं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवंताला आम्ही विचारण्यासाठी आलेलो आहोत. काय विचारायला आलेलो आहे तर पराभव पावणारा जो पुरुष आहे तो कोणता आणि पराभवाचे कारणे कोणते आहेत हे आपल्याला समजावून सांगा.
आणि त्या पद्धतीने मग आता भगवंताला विनंती केल्यानुसार, याचना केल्यानंतर भगवंत पराभवाचे एकूण जे 12 कारण सांगितलेले आहेत, एकूण 25 चरणामध्ये 12 कारण तथागत भगवान बुद्धांनी मानवाच्या पराभवाचे, अधोगतीचे सांगितलेले आहेत. त्यामध्ये काही कारण हे मानवाच्या संपत्ती नाशाचं हे कारण आहे आणि ते संपत्ती नाशाचे म्हणजे जीवनाचा ह्रास करणारे पराभवाचे, अधोगतीचे कारण सुद्धा होत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध मग पराभवाचे एक एक कारण सांगू लागतात की त्यामध्ये ते म्हणतात, सुविजानो भवं होते अविजानो पराभव धम्म कामो भवं होते धम्म देशे पराभव. यामध्ये पहिलं कारण भगवान बुद्धांनी सांगत असताना की यामध्ये त्याचा जो अर्थ आहे मराठीमध्ये अर्थ की जो व्यक्ती ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये वृद्धिंगत होणारा पुरुष म्हणतात, की ज्याची उन्नती होते, ज्याची प्रगती होते, ज्याचा विकास होतो, असा जो पुरुष आहे तो सहज जाणता येतो. आणि पराभव पावणारा सुद्धा पुरुष सहज जाणता येतो. आता पराभव पावणं म्हणजे काय, की ज्याची जीवनामध्ये अवनती होत असते, म्हणजेच अधोगती होत असते, असा पुरुष सुद्धा आपल्याला सहज जाणता येतो. आता भगवान बुद्धांनी आपल्या मानवी जीवनामध्ये एकूण 3 प्रकारचे स्तर सांगितलेले आहे की ते गाथेचा अर्थ मराठीमध्ये सांगत असताना पुरुष हा शब्द वापरलेला आहे. ज्याला आपण माणूस म्हणतो, मनुष्य म्हणतो, ही माणसाची किंवा मनुष्याची ही पहिली अवस्था आहे. दुसरी मध्यम अवस्था ही मानव आहे आणि आपली सर्वश्रेष्ठ अवस्था जी आहे ती महामानव आहे किंवा महापुरुष आहे. आता आपण जो व्यक्ती पराभव पावणारा असतो म्हणजे अधोगती होत असते त्याची, त्या व्यक्तीला मनुष्य असं म्हटलेलं आहे. मग असा उन्नती होणारा पुरुष आहे म्हणजे जो माणूस आहे तो कशा पद्धतीने ओळखायचा आहे हे भगवान बुद्धांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की असा व्यक्ती नेमकं त्याचे लक्षणावरून ओळखत असतो. आता ते लक्षण कोणते काय हे थोडस आपण या ठिकाणाहून बघूया. ते जो साधारणतः 2 भाग भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत की ज्या व्यक्तीचा विकास होतो म्हणजे ज्याची प्रगती होते, ज्याचा जे वृद्धिंगत होतात म्हणजे ज्याला म्हटलेलं आहे की ज्याची उन्नती होते, असे असणारे लोक आणि ज्याची अवनती म्हणजे पराभव होतो असे असणारे लोक, हे 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिले लोक जे आहेत की ज्याला आपण म्हणतो आहे की जे धम्माचा आचरण करतात, धम्माचा आचरण करणारे लोक आहे, शीलवान लोक आहे, सदाचारी लोक आहे आणि धम्मावर प्रेम करणारे लोक आहे, त्या लोकांना थोडक्यामध्ये धम्मचारी म्हटलेलं आहे. कारण भगवान बुद्धांनी इतर आपल्या संपूर्ण धम्माचा सार सांगत असताना जे पराभव सुत्त नावाची जी गाथा आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहे, धम्मचारी सुखंसेते अस्मि लोके परमिच. यामध्ये म्हटलेलं आहे की जो धम्मचारी आहे म्हणजे धम्माचं आचरण करणार आहे तो जीवनामध्ये शांततेने सुखाची झोप घेत असतो. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काय असतं, सुख असतं. आणि हेच लोक जीवनामध्ये काय आहेत, धम्मचारी म्हणून ओळखत असतो. कारण हे सर्वत्र असतात ते लोक धम्मचारी, धम्माचं आचरण करणारे, त्यांच्या सद्गुणानुसार ते असतात. कारण हे लोक नेहमी असा जो मनुष्य आहे, असा जो मानव आहे, हा विनम्र असतो, तो धम्मावर प्रेम करत असतो आणि
धम्माचं आचरण करत असल्यामुळं, तो शीलवान असल्यामुळं, चारित्र्यवान असल्यामुळं तो इतरांवर ते अगदी प्रज्ञेला प्राधान्य देतो, नीतिमत्ता म्हणजे शिलाचाराला प्राधान्य देतो आणि आपल्या अंगी सतत सद्गुण ठेवत असतो. असा जो इतरांना आदर्श निर्माण करणारा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचं कार्य करणारा, विचारसरणी ठेवणारा, चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःला आणि मानवाला इतरांना सुद्धा दुःखमुक्त करणारा, जो तथागतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे आचरण करतो, 4 आर्य सत्याप्रमाणे आचरण करतो आणि शिलाचाराप्रमाणे आचरण करतो, सर्व प्रकारे त्याच्या जीवनामध्ये विनयशीलता असते, असा व्यक्ती त्याच्या त्या आचरणानुसार, वागण्यानुसार, बोलण्यानुसार, चालण्यानुसार सर्व कळत असतं. परंतु त्याच्या विरुद्ध जो धम्माचा द्वेष करतो आणि सारखं त्याच्या ठाई काय असतं, कुठल्याही गोष्टीला तो नावं ठेवत असतो. चांगल्या गोष्टी त्याला आवडत नाही, त्याला वाईट गोष्टी आवडतात आणि मग चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात तो लवकर येणारच नाही. त्याची मानसिकता तशी नसते आणि तो आपोआप आपल्या वर्तनामुळं, आपल्या विचारामुळं, आपल्या दुष्कृत्यामुळे तो व्यक्ती धम्माचा द्वेष करतो, म्हणजे पराभवाचा तो पराभव पावत असतो, त्याच्या जीवनाची अधोगती होत असते. आणि म्हणून कारण सांगितलेले भगवान बुद्धाने पहिलं पराभवाचं कारण, जो धम्माचा द्वेष करतो त्याचा जीवनामध्ये पराभव होत असतो. आता अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे की हा व्यक्ती कसा असतो, दुराचारी व्यक्ती, धम्माचा द्वेष करणारा व्यक्ती कसा असतो, दुर्जन असतो, दुराचारी असतो, तो शिलाचं पालन करत नाही आणि दानाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो कोणत्याही प्रकारचं दान देत नाही किंवा चांगलं असं सत्कार्य करत नाही, कुशल कर्म करत नाही. सतत त्याची वाटचाल ही जी आहे ती अकुशल कर्म करण्याची असते. आणि एखाद्या वेळेस समजा आता आपण उदाहरणार्थ प्रवचनासाठी आपण जॉईन झालेलो आहोत, एखादा व्यक्ती जे जॉईन झालेले नाही त्यातला एखादा व्यक्ती आपल्याला प्रवचनाला जॉईन झाला आणि म्हणून नावही ठेवतो, आपल्याला काय कुठे चालले, काय कराय, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं निंदा नारिष्टी करतो, आपल्याला नावं ठेवत असतो, आपल्याला चांगल्या कार्यापासून रोखत असतो. अशा प्रकारचे कुविचाराचा व्यक्ती जो असतो त्या व्यक्तीला धम्मद्वेषी म्हटलेला आहे, कारण तो धम्माचा द्वेष करतो. धम्माचं आचरण न केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये पराभव पावत असतो, कारण तो व्यक्ती त्या प्रकारचा असतो. आता मी इथं थोडस आपल्याला, कारण विषयच भरपूर मोठा आहे, परंतु सारा शॉर्टकट मध्ये सांगतो आहे. मी दुसरं पराभवाचं कारण या ठिकाणी सांगतो की जे देवता त्या पद्यामध्ये म्हटलेले आहेत, हिती हे तं विजानाम पट्टमोसो पराभव द्वितीयं भगवा ब्रूहि के पराभवतो मुखं. ते म्हणते की भगवंत, आम्हाला पहिला पराभव आम्हाला समजलेला आहे, तुम्ही दुसऱ्या पराभवाचं कारण सांगा. अशा प्रकारची याचना विनंती केल्यानंतर भगवंत दुसरं पराभवाचं कारण सांगतात. असंतंस प्रिया होते संतेन कुरे तु प्रियं असंतं प्रधम्म रोचेते तं पराभवतो मुखं. म्हणजे याचा अर्थ आहे की ज्याला दुर्जन आवडतात, सज्जनाविषयी प्रेम नसते, त्याला दुर्जनांचा धर्म रुचतो, हे त्याच्या पराभवाचं दुसरं कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर बघा की यामध्ये भगवंत म्हणतात, नेमके असे जे लोक आहेत, दुर्जन लोक कसे ओळखायचे, दुर्जन कुणाला म्हणायचं. भगवान बुद्धांनी तर अगदी महामंगल सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलेच आहे. एक गाथा आहे, पहिलीच गाथा आहे महामंगल सूत्रामध्ये. ते म्हणतात, असेवनाच बालानं
पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयानां एतं मंगलमुत्तमं। जीवनातलं उत्तम मंगल म्हणजे जीवनामध्ये असणारं जे कुशल कर्म आहे हे कोणत्या प्रकारचं आहे त्यामध्ये सांगताना भगवंत म्हणतात की जे मूर्ख आहेत ह्या मूर्खांची संगती करू नका। जे ज्ञानी आहे, हुशार आहे, पंडित आहे आणि चांगल्या प्रकारचं सदवर्तनी आहे, सदाचारी आहे, शिलाचारी आहेत, असे जे पंडित आहे, ज्याला पंडित म्हणतात, जे ज्ञानी आहेत असे ज्ञानी लोकांच्याच संगती करा आणि मूर्खांची मात्र संगती करू नका। जे पूजनीय लोक आहेत त्यांचीच आपण सेवा करा। यामध्ये सांगितलेल्या प्रमाणे आज नेमके दुर्जन म्हणजेच मूर्ख किंवा कुमित्र हे वेगवेगळ्या प्रकारचे दुराचारी यांना आपण कसं ओळखायचं आहे, यांचा जीवनामध्ये पराभव होतो। मग आता दुर्जनांची किंवा याची व्याख्या केलेली आहे मूर्खांची भगवान बुद्धांनी। मूर्ख किंवा दुर्जन लोक जे असतात, मूर्ख कोणाला बोलायचं आहे म्हणजे दुर्जन कोणाला बोलायचं आहे। आता आपल्या सभोवताली सर्वत्र वावरणारे काही लोक हे सज्जन असतात तर काही दुर्जन असतात। सज्जन लोक त्यांच्या लक्षणावरून कळत असतात आणि दुर्जन लोक सुद्धा त्यांच्या लक्षणावरून कळत असतात। आता हे सज्जन लोक हे चांगल्या धम्माच्या मार्गाने जाणारे असतात, चांगल्या प्रकारचं आचरण करत असतात, शिलाचारी असतात, सदाचारी असतात, सदवर्तनीचारी असतात आणि चांगले चारित्र्यवान असतात। त्यामुळं ते सर्वांना सद्गुण त्यांच्या अंगी असल्यामुळं सर्वांना ते प्रिय वाटतात आणि म्हणून सर्व लोक त्या सज्जनांची संगती करत असतात। कारण असं म्हटलेलं आहे ना, सुसंगते सदा घडो सुजन वाक्य काने पडो। आपण नेहमी बोलतो ना की आम्हाला संगती कोणाची घडो, सज्जनांची घडो आणि कायमची चांगली अशी जी चांगली सुजन वाणी आहे ती आमच्या सतत कानी पडो, म्हणजे आमचं त्यामध्ये जीवनाचं हित होऊ शकतं, भलं होऊ शकतं असा भाग असतो। आणि म्हणून भगवान बुद्धाने जे लोक सत्याला म्हणजे सत्य असत्य याचा शोध घेत नाही, सत्याला असत्य मानतात आणि असत्याला सत्य मानतात, ज्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही, कोणतीही गोष्ट कोणत्या कारणामुळे घडलं हे कळत नाही आणि नेहमी हे लोक चांगल्या गोष्टीकडे जात नाही, त्यांना वाईट गोष्टीकडे जातात। म्हणून या लोकांना दुराचारी म्हटलेलं आहे। म्हणजे जे अज्ञान, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, कर्मकांड, रूढी परंपरा यांच्या सानिध्यात असतात। हा तथागत भगवान बुद्धांचा असणारा धम्म जो आहे तो विज्ञानवादी धम्म आहे आणि विज्ञानवादी धम्माकडे न येता ते चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी जातात, अधोगतीच्या मार्गाने जातात आणि स्वतःच्या जीवनाचा पराभव करून घेतात आणि जीवनाचा नाश सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पाप कर्म करून, व्यसन करून, अंधश्रद्धा पाळून ते आपल्या जीवनाचा नाश करतात आणि म्हणून अशा लोकांना दुर्जन असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की ज्यांना दुर्जन आवडतात, कारण आता दुर्जन म्हणजे बघा उदाहरणार्थ कोणाला म्हणतात दुर्जन, उदाहरण सांगायचं तर चोर जे आहेत त्या चोराला चोरच आवडतात। चोर कधीच चांगल्या माणसाची कधी संगती धरणार नाही आणि चांगला व्यक्ती सुद्धा त्या चोराची कधी संगती धरणार नाही। एखादा लुटारू असेल, डाकू असेल, दरोडेखोर असेल, खुनी असेल, हा व्यक्ती म्हणजे पापकृत्य अकुशल कर्म करणारा व्यक्ती जो असतो हा व्यक्ती दुर्जन असल्यामुळं त्या दुर्जनाला दुर्जनच आवडत असतात आणि तो त्या पद्धतीने संगती करत असतो आणि जे वाईट काम असतं, अकुशल कर्म आहे करण्यामध्ये त्याचा सहभाग असतो, म्हणून त्याला दुर्जनांचा धर्म आवडत असतो। सज्जनाविषयी त्याला प्रेम नसतं, कारण तो सज्जनाच्या बाबतीमध्ये मैत्री भावना त्याच्या मनामध्ये नसल्यामुळं, प्रेम नसल्यामुळं तो सज्जनाच्या संगतीला येत नाही। कारण जर आले तर ते दुरुस्त होऊ शकतात, चांगल्या प्रकारचे दुर्जन हे सज्जन होऊ शकतात, परंतु ते दुर्जन मात्र अशा सज्जनांच्या बरोबर येत नाही, कारण त्यांना चांगला मार्ग आवडत नाही।
त्यांना काय आवडतं तर दुर्जनांचा धर्मच आवडतो, दुर्जनांचा धर्म. आता दुर्जनांचा धर्म म्हणजे सर्व वाईट काम त्याच्यामध्ये आले. बरेच उदाहरणं वेगवेगळे देता येतात. वेळ लिमिटेशन असल्यामुळं खूप लांब लक्ष घेता येत नाही, कारण हा विषय 12 भागाचा आहे. म्हणून भगवान बुद्धाने हे सुद्धा या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे. कारण जे लोक आज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की संत कबीरांनी सुद्धा दोह्यामध्ये सांगितलेलं आहे, संगती करे बड़े की तो बड़त बड़त जाए, सज्जन करे गधे की तो फिर फिर गोता खाए. याप्रमाणे संत कबीरांच्या सांगण्यानुसार जो व्यक्ती चांगल्या प्रकारची संगत करतो तो त्याच्या जीवनाची सारखी उन्नती होत असते आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होत असतो. खऱ्या सुखाचा मार्ग हा धम्म आचरणामध्ये आहे. परंतु ते धम्माचं आचरण न करता चुकीच्या मार्गाने जातात, धम्माचा द्वेष करतात, त्यामुळे ते दुर्जन ठरतात. आणि असे असणारे जे लोक आहेत ते दुर्जनांचा धर्म त्याला आवडत असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा पराभव होतो. हे एक कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर जरा स्पीडली घेतो. भगवान बुद्ध म्हणतात, आता त्या ठिकाणी आम्हाला दुसरा पराभव समजला, तिसऱ्या पराभवाचं कारण सांगा, हे सुद्धा ती बोलल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत तिसरं कारण सांगतात. पुढचं कारण, निद्दासेले सभासेले अनुत्थटाचा चयो नरो अलसो कोद पयानो तं पराभवतो मुखम. भगवंत सांगतात की जो मनुष्य निद्राशील, सभाप्रिय, प्रयत्न न करणारा, आळशी असतो आणि क्रोधिष्ठ असतो, हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. बघा, त्याचे लक्षण आहे पराभव पावणाऱ्या व्यक्तीचे लक्षण की जो काय असतो, निद्राशील असतो. निद्राशील म्हणजे अति झोपाळू, फार झोपा काढणारा व्यक्ती असतो. आता म्हणजे हे जे गुण आहेत हे गुण त्याच्यात असतात. जो जास्तीत जास्त झोपा काढतो म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आळस असतो. आता आपल्याला माहिती आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे. म्हणजे अति झोप घेणं हे सुद्धा आरोग्यास घातक आहे. कारण अति झोपाळू निद्राळू व्यक्ती असतो त्याचं सुद्धा संपत्ती नाशाचं ते कारण आहे. आळस किंवा अति झोपाळूपणा, निद्राळूपणा हे त्याच्या पराभवाचंही कारण आहे, संपत्ती नाशाचंही कारण आहे आणि जीवन नाशाचंही कारण आहे. कारण जास्त झोप घेत असल्यामुळे काय होतंय, समजा उदाहरणार्थ संशोधनानुसार असं लक्षात आलं की जो रात्रीचाही जास्त झोपतो, दिवसाही मधून मधून सारखा झोपतो आणि असा झोपाळू व्यक्ती जो असतो सारखा, तो व्यक्ती कोणत्याही प्रकारचं काम करण्यामध्ये तो निस्तेज तयार होऊन जातो आणि त्या ठिकाणी त्याचं शरीर यष्टी जी आहे ती बिघडत असते, मनाचा समतोल बिघडत असतो, बुद्धीचा ऱ्हास होत असतो आणि त्याला काविळी सारखे आजार सुद्धा त्याला जडतात, सोरायसिस सारखे आजार जडतात. की ह्या आजारामुळं त्याच्या जीवनाचं ऱ्हास होण्याच्या तो मार्गाकडे होतो. आणि म्हणून जो व्यक्ती अति झोपाळू आहे, खरं म्हणजे झोप ही आपल्या आरोग्याला गरज आहे, परंतु आपण त्या झोपेचा अतिरिक्तपणा केला तर त्याचा लगेच ताबडतोब जीवनावर परिणाम होतो. रात्र ही आपल्याला झोपेसाठी दिलेलीच आहे. कमीत कमी आपण 6-7 घंटे जे आपल्याला आवश्यक आहे तेवढी आपण झोप घ्यावी. म्हणजेच व्यवस्थित पद्धतीने झोप पुरेशी भेटल्यानंतर सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि झोप जर अपुरी राहिली, कारण झोप अपुरी का राहते त्याला अनेक कारणं आहेत. जसे रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत टीव्ही पाहणं, पिक्चर बघणं, प्रोग्राम बघणं. आता तर मोबाईल सारखं तंत्र आलेलं आहे, सारखं मोबाईलवर परिपूर्ण जास्तीत जास्त राहणं आणि त्या मोबाईलमुळे काय होतंय, एक झोप बरोबर भेटत नाही, परंतु शरीरावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. जसे की डोळ्यांवर परिणाम होतो, आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतो, आपल्या मनावर परिणाम होतो, आपला स्वभाव सुद्धा चिडखोर बनत असतो. असे हे विविध पद्धतीचे कारण आपल्या
पराभवाला, आपल्या अधोगतीला, आपल्या जीवन नाशाला ठरत असतात. त्यातलं हे कारण. त्यानंतर दुसरं कारण भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती सभाप्रिय आहे. आता हा सभाप्रिय व्यक्तीचा एक उद्देशच आहे, तो जास्तीत जास्त सभा ऐकायला जातो किंवा सभा द्यायला जातो. मग असा व्यक्ती तो सभेमध्ये जास्त जात असल्यामुळं त्याचा जो काय उन्नतीचे जे माध्यम आहे, जो पैसा कमावण्याचं जे तंत्र आहे ते त्या ठिकाणी तो म्हणजे नवीन पैसा कमवत नाही आहे, त्याच पैशावरती तो राहतो आणि मग त्याचा पैसा संपवतो, म्हणजे त्याची संपत्ती सुद्धा नाश होते. आणि अति सभाप्रिय झाल्यामुळं त्याचा काही वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. कारण त्या व्यक्तीचा काय होतं, तो नवीन गोष्टी म्हणजे नवीन काही जे काही आपण म्हणतो पैसा पाणी जे काय आहे, धनधान्य असेल किंवा काही धनसंपत्ती असेल, ते मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत नाही. त्याचे प्रयत्न जातात, तो फक्त त्याचा उद्देश आहे आज कुठे सभा आहे का, कुठल्या ठिकाणी काय किती लांब असेल तरी तो जातो. त्यामुळं तो तिथे जात असताना तो हे काही वेळेस येताना जाताना असुरक्षित असतो, त्याचा परिवार आहे असुरक्षित असतो आणि परिवारामध्ये सुद्धा पैसा पाणी जे काय असेल, जे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याची कमतरता झाल्यामुळं त्या कुटुंबाचा, त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी पराभव होत असतो, अधोगती होत असते. हे एक कारण सांगितलेले आहे. कारण आज पराभव पावणारा व्यक्ती तो आहे. नंतर एक तिसरा प्रकार सांगितला की आळशी व्यक्ती जो असतो त्याचा सुद्धा जीवनामध्ये पराभव होत असतो. कारण आळशी व्यक्तीचं कोणतेच काम वेळेवर होत नाही. उशीर झाल्यामुळे त्याचा लेट मार्क लागून, असा सारखा जर लेट मार्क लागला किंवा असे जास्त झोप घेतलेली आहे, लवकर उठला नाही, अशा वेळेस कंटाळा खायला खाडे झाले तर त्या ठिकाणी त्याचा पगार सुद्धा कमी येतो, मग आर्थिक अडचण जाणून होते. आणि अशा वेळेस काही वेळेस झोपेमुळे, अति झोपेमुळे, आळसामुळं त्या ठिकाणी त्याचं भरपूर प्रमाणामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्याच प्रकारचं नुकसान त्याचं होतं. म्हणजे जीवनाचा काय होतो, पराभव होतो, अधोगती होत असते. हे एक कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता भगवंत पुढील कारण सांगताना म्हणतात, यो मातरो वा पितरो वा जिनकं गतयो बनां बहु संतो न भरते तं पराभवतो मुखं. आता या ठिकाणी हे कारण सांगताना जो व्यक्ती समर्थ असून सुद्धा वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांची सेवा करत नाही, हे त्याच्या पराभवाचं भगवंताने कारण सांगितलेलं आहे. आईवडिलांची सेवा करा, मुलाबाळांचा सांभाळ करा, हे सुद्धा कुशल कर्म म्हणजे जीवनातले उत्तम मंगल भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. कारण भगवान बुद्ध महामंगल सूत्रामध्ये सुद्धा सांगतात, माता पितृ उपठान पुत्र दारस्य संगहो अनाकुलाज कमंता एतं मंगलमुत्तमम. आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडील हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपण आईविषयी, वडिलांविषयी विविध पद्धतीने आपण व्याख्यानं ऐकतो, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे काव्य आपण ऐकतो, त्यांच्यावरती गाणे लिहिलेले आहेत. हे सर्वांच्या द्वारे आई वडिलांचं जीवनामध्ये असणारं महत्व सांगितलेलं आहे. कारण जे आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात, 9 महिने 9 दिवसाच्या किंवा त्यापेक्षा काही कमी कालावधीमध्ये उदरामध्ये वाहत असताना त्या बाळाला कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होणे याची सर्व काही काळजी घेते आणि स्वतः यातना दुःख सहन करून त्या बाळाला सुखरूप ठेवण्याचं काम करते. त्याचा जन्म सुद्धा सुखी झाल्यानंतर तिला फार आनंद होतो. मग ते तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला ती जपते, बाळाला जपते, लहानचं मोठं करते. त्याला तो शिक्षणाचं वय झाल्यानंतर शिक्षण देते आणि नंतर मग त्याला नोकरी धंदा मिळवून देते. पुढे त्याचा संसार थाटून देतात, त्याला घर प्रपंच देतात आणि या सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांचं जे आईवडिलांचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि मग आता त्या आईवडिलांचे ज्यावेळेस
ज्याला म्हणतात ना आपण मराठीमध्ये, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ते कमवून देऊ शकतात, कमवून आणू देऊ शकतात, मुलाबाळांचा उदरनिर्वाह करू शकतात. परंतु वयोवृद्ध झाल्यानंतर, ज्याला हातपाय बसणं म्हणतात, किंवा काही आजारपण वगैरे आल्यानंतर, समजा ते अंथरुणावर खेळले किंवा वयोवृद्ध झाले, त्यांना एवढं तरुणपणासारखं त्यावेळेस पासून असं हालचाल करता येत नाही, मग अशा वेळेस त्यांच्याकडे आर्थिक पण बाजू कमी होऊन जाते. मग तेव्हा मात्र आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याचं काम, कर्तव्य हे मुलांकडे असतं, मुलींकडे असतं. आता मुली तर करणारच, परंतु मुलाने त्या ठिकाणी सांभाळ आईवडिलांचा केला पाहिजे. कारण एका कवीने सुद्धा आईवडिलांचं मोठेपण सांगत असताना, आता यावरती एक तर स्वतंत्र एक प्रवचनच होत आहे, की त्यामध्ये एक कवी म्हणतो आहे, थोडस मी आईवडिलांचं ध्रुवपद जे आहे ते छोटस बोलतो आहे. ते म्हणतात, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळे खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बघा, जरी वडील अगदी आईसारखे सुंदर नसेल, जसं नारळाचं खोबरं वरतून काळं दिसतं परंतु अंतरंग फार गोड आहे, त्याप्रमाणे वडिलांचं आहे. वडिलांच्या नजरेमध्ये कर्तव्याची सम्यक दृष्टी असते, तर आईच्या नजरेमध्ये वात्सल्याची, जिव्हाळ्याची, ममतेची ती सम्यक दृष्टी आहे. आणि म्हणून ती कधीही मुलाबाळांमध्ये, मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये भेदभाव न करता आई वडील आपल्या मुलाबाळांचा चांगला असा सांभाळ करतात. आणि त्या आईवडिलांना आपण वृद्धपणे किंवा आजारपणे आपण योग्य पद्धतीने सांभाळ करावा. कारण आज ज्या मुलांना मुलगा कोणाला म्हणतात, त्याला अजून सुपुत्र असा शब्द आहे. हे शब्द वापरताना मराठी भाषा अतिशय उच्चतम विचारसरणी देते आहे. तो सुपुत्र कोण ठरतो? जो मुलगा आहे तो सुपुत्र कधी ठरतो? जो मुलगा आईवडिलांचे यथायोग्य व्यवस्थित पद्धतीने सांभाळ करतात. ज्याप्रमाणे लहानचं मोठं करताना आईवडिलांनी आपल्यासाठी खूप त्रास सहन केलेला आहे, त्याच आईवडिलांचे वृद्धापकाळामध्ये किंवा आजारपणामध्ये त्रास जरी झाला तरी मी त्यांची सेवा करेल, अशा प्रकारचं ठरवून तो चांगली सेवा करतो. 5 प्रकारे सेवा करतो तो. सिगाल सुत्तामध्ये सुद्धा भगवंताने पूर्व दिशेचं महत्व समजून सांगताना पूर्व दिशा ही आई वडिलांची सेवा करण्याचं प्रतीक म्हटलेलं आहे आणि ते आपण करत असतो. त्या पद्धतीने आपण आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहावं, त्यांनी सांगितलेले कामं करावं, त्यांच्या धनसंपत्तीचे रक्षण करावं, त्यांना जे काय जिवंतपणेच त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी. मरण पावल्यानंतर त्यांची कधीही अवहेलना करू नये चुकीच्या पद्धतीने आपण. म्हणून जिवंतपणे जो आईवडिलांची चांगली सेवा करतो तो मुलगा, त्या मुलाचा जीवनामध्ये उन्नती होत असते. कारण आई वडिलांची अनुकंपा म्हणजे ज्याला आशीर्वाद म्हणतात ते त्या मुलासाठी फार चांगल्या पद्धतीचा असतो. म्हणून मुलाने आई वडिलांची सेवा करावी. आणि जो मुलगा समर्थ आहे परंतु आई वडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांची सेवा करत नाही, असा मुलगा, आता ते आई वडील त्या मुलांच्या प्रती, समजा काही मुलं असेल तर जर सेवा करणारे आईकडे लक्ष दिले नाही तर त्या मुलाच्या प्रती आई वडिलांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण होते आणि आपल्या संपत्तीचा वाटेकरी तो मुलगा होत नाही, त्याला दूरच ठेवतात, त्याला देत नाही. म्हणजे काही वेळेस असंही होऊ शकतं. परंतु आई वडील भेदभाव करत नाही, तो मुलगा स्वतः अशा प्रकारे आई वडिलांची सेवा व्यवस्थित न केल्यामुळं तो स्वतःच अधोगतीला कारण ठरतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कारण उदाहरणं देण्यासारखे हा विषय जास्त असल्यामुळे उदाहरणं थोडी टाळावं लागतात. कारण कितीही प्रमाणामध्ये आईवडिलांचा सांभाळ, आज मुलाने स्वतःकडे धनसंपत्ती वगैरे सर्व आहेत म्हणजे तो समर्थ आहे, सर्व बाबतीमध्ये समर्थ आहे, असा मुलगा जो आहे तो आईवडिलांचा सांभाळ जर केला नाही तर त्याचा अधोगती होत असते. कारण सांगायचं झालं तर जे आई वडील आहेत ते फार प्रिय आहेत. आई वडील सर्वस्व आहे. कारण सर्वच धर्मामध्ये सुद्धा आई वडिलांचं मोठेपण सांगितलेलं आहे. जसं आमचे महामानवांचे विचार संत सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने, ते संस्कृतमध्ये सांगतात की मातृदेवो भव,
पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव या 4 प्रकारामध्ये ते त्यातल्या त्यात आई वडील हे देवा समान आहे, देवाच्याही श्रेष्ठ आहे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. कारण आपण शाळेमध्ये असताना एक प्रार्थनेच्या वेळी एक कविता सुद्धा म्हटलं जायचं, गाणं बोललं जायचं, एक प्रार्थना बोलली जायची. त्यामध्ये ते ध्रुवपद असं आहे, देवतुल्य बाबा माझे देवतुल्य पूजा रोज करतो त्यांची अन्य देव नाही. सुविचार सुद्धा आहेत. आई वडील हे सर्वात मोठे महान, देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता देव म्हणजे काय, ते आपण जे 33 कोटी म्हणतो ते नव्हे, तर जो सत्पुरुष आहे, सद्गुणी आहे, सदाचारी आहे अशा व्यक्तीला म्हटलेला आहे. असो, आता त्यानंतरचा पुढील जो भाग आहे तो पटपट मी इथं घेत आहे. मग पुढील पराभव आहे तो 6वा पराभव पुढे सांगितलेला आहे. पौतभित पुरेस सैर जो सबोजनो एकोपयते साधोनी तं पराभवतो मुखं. यात म्हटलेलं आहे की आता एक जरा राहून गेलेला आहे याच्यामध्ये. ते जो 5वा पराभव आहे, तुम्ही 4था सांगितलं, डायरेक्ट 6व्यावर आलो तो थोडं सांगताना. त्यात ते म्हणतात, यो ब्राह्मणो वा समनो वा अय्यवापेवनी बकं मुसावादेन पयते तं पराभवतो मुखं. यात म्हणतात की जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या मनुष्याला खोटं बोलून थकवतो किंवा फसवतो, हे त्याच्या पराभवाचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता भगवंतानी तर ब्राह्मण कुणाला म्हटलेलं आहे, नेमकं ब्राह्मणाला ठकवतो म्हणजे कोणाला ठकवतो. तर यामध्ये जे ब्रह्मचर्य तत्वाचं पालन करतात, जे सर्वच प्रकारच्या तृष्णांपासून मुक्त झालेले असतात, जे आपलं जीवन जे आहे अनासक्त जीवन जगतात आणि कुशल कार्य मार्गावर ते रूढ असतात आणि ते वाणीने, मनाने, शरीराने कधीही कोणत्याही प्रकारचे दृष्ट विचार करत नाही आणि संयमशील असतात. म्हणून असे जे लोक आहेत ना, त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे. आता जे आपण समजतो ते ब्राह्मण या ठिकाणी वेगवेगळे आहेत की ज्याच्यामध्ये 4 प्रकारच्या मैत्री भावनाचे प्रकार आहे, ब्रह्म विहार आहेत, असा व्यक्ती ब्राह्मण ठरतो. परंतु यामध्ये सांगितल्याप्रमाणे कधी कधी काय होतं, ब्राह्मणाला ठकवतो म्हणजे फसवतो. म्हणजे तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ब्राह्मण दक्षिणा मागायला आला तर माझ्याकडे नाही वगैरे सांगतो. तशाच पद्धतीने दुसरं श्रमण हा शब्द आहे. आता श्रमणर म्हणजे नेमकं श्रमण म्हणजे कोण आहे, त्याला श्रामणेर म्हणतात. म्हणजे श्रमण जे पाली भाषेमध्ये समनंग असा शब्द आहे. आता समनंग म्हणजे नेमकं काय की समनंग म्हणजे श्रम करणारा. कारण तो काय असतो, निर्वाण प्राप्तीसाठी तो हे करत असतो. तो व्यक्ती संयमी असतो, सतत परिश्रम करत असतो. अगदी शिक्षण घेताना तो म्हणजे भिक्षू संघाच्या त्या अवस्थेमध्ये चिवरधारी व्यक्ती असतो आणि त्याने प्रवज्या घेतलेली असतो. काही कालावधीमध्ये साठी तो चिवर घेतलेला असल्यामुळं तो श्रम करता करता अध्ययनासाठी तो काय होतो, भिक्षू बनत असतो. म्हणजे त्याला भिक्षूची ही पहिली अवस्था जी आहे ती श्रामणेर असते. आणि जो व्यक्ती श्रम करतो, श्रम करता करता अध्ययन करून सर्व कामं स्वतःचे करतो आणि मग पुढे भिक्षू जीवनाकडे वाटचाल करतो, अशा व्यक्तीला श्रमण म्हणतात. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की ह्या ब्राह्मणाला किंवा श्रमणाला खोटं बोलून ठकवतो. कधी कधी काय होतं की दान जो असतो ते दान, समजा आपले श्रमणर असतात किंवा आपले भिक्षू असेल त्यांच्याकडे दान येतो. एखादा व्यक्ती काय करतो, फसवणारा व्यक्ती, ठकवणारा व्यक्ती, ते दान माझ्याकडे द्या, मी सांभाळतो, मी बँकेमध्ये टाकतो, मी सांभाळून ठेवतो, नंतर तुम्हाला देतो,
असं म्हणतो. कधी कधी तो काय करतो, ते दान घेऊन ते पैसे घेऊन तो पलायन करतो किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार करतो. म्हणजे असा जो व्यक्ती आहे खोटं बोलत असतो, दान मात्र देत नाही आणि देण्याची वृत्ती नाही आणि माझ्याकडे नाही वगैरे असल्या प्रकारचं खोटं बोलून तो त्या ब्राह्मणाला किंवा श्रमणाला फसवत असतो. एखाद्या दुसऱ्या गरीब मनुष्याला तो बोलून ठकवतो. कारण तो कसा ठकवतो, जसं उदाहरण म्हणून मला तू 1000 रुपये दे, त्याच्या बदल्या मी तुला 10,000 देतो. तू मला 10,000 दे, मी त्या बदल्यामध्ये 1,00,000 रुपये देतो. अशा प्रकारे तो व्यक्ती झटपट श्रीमंत होण्यासाठी पैसे वाढ करण्याच्या बाबतीमध्ये खोटं बोलून त्या गरीब व्यक्तीला सुद्धा फसवत असतो. त्याची फसवणूक होते. आज आपल्याला बऱ्याच विविध पद्धतीच्या ज्या बचत संस्था होत्या, विविध पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या, जशा कल्पवृक्ष होऊन गेल्या, काही ज्या मर्कंटाईन होऊन गेल्या, काही त्या संजीवनी वगैरे असल्या काही काही होऊन गेल्या. या ठिकाणी गोड गोड बोलून लोकांना ते काय होते, फसवत होते आणि नंतर ते बुडाल्यामुळे लोकांचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं. अशा प्रकारे माणसाचा पराभव माणूस या वेगवेगळ्या मार्गाने गेल्यामुळं होत असतो. म्हणूनच भगवान बुद्धांनी हे एक कारण इथे सांगितलेलं आहे. आता त्यानंतर भगवंत म्हणतात, बहुत वित्त पुरेस सैरज सब जन एक पुयेति साधोनी तं पराभवतो मुखं. त्यात भगवंत सांगतात की जो पुष्कळ धन संपत्ती आणि अन्नधान्य असलेला मनुष्य गोड गोड पदार्थ एकटाच खातो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. आता हे 6वं कारण भगवान बुद्धांनी सांगताना की काही वेळेस लोकांना काय श्रीमंतीचा गर्व असतो, माझ्याकडे भरपूर धनधान्य आहे, पैसा आहे आणि मग माझ्यासारखा कोणी नाही अशा प्रकारे करतो आणि खाताना सुद्धा दुसऱ्यांचा विचार करत नाही. कधीही जे काय आपल्याकडे अन्नधान्य वगैरे काय धनसंपत्ती आहे ते इतरांना सुद्धा, म्हणजे जे गरीब लोक आहे, हे गरिबांना आपण दान द्यायचं असतं, त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करायची असते, त्यांना त्यांच्या ज्या गरजा आहे पूर्ण करण्यासाठी द्यायच्या असतात. परंतु तसं न करता काही लोक काय करतात, स्वतःकडे चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट भोजन आहे, गोडगोड आहे आणि म्हणून असा असणारा मनुष्य गोडगोड पदार्थ एकटाच खात असल्यामुळं त्याला काय होतं, हळूहळू गोड जास्त खाल्ल्यामुळं ते पदार्थ जास्त अति त्याचं सेवन केल्यामुळं विविध प्रकारच्या आजाराने तो ग्रासला जातो. त्याची सर्व काही अवस्था आहे, शारीरिक आजार वेगवेगळे, डायबिटीस सारखे, मधुमेह सारखे आजार जडतात आणि मग हे त्याच्या जीवनाचं पराभवाचं कारण ठरत असतं. आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की जसं मिगार माता विशाखाच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग आपण माहिती असेल, आपण वाचक आहात की मिगार माता विशाखाच्या घरी भंतेजी भिक्षाटनासाठी आलेले असताना तिचे असणारे जे सासरे आहेत ते त्यांना गर्व होता आणि त्यामुळं त्यांनी समोर दाराशी भिक्षू आलेले आहेत, धम्मगुरू आलेले, तरीही त्यांच्याकडे न पाहता त्यांना आपल्यामधील असणारं अन्नदान त्या ठिकाणी द्यावं, काहीतरी दान द्यावं. परंतु तसं न करता त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं मिगार माता विशाखाने त्या ठिकाणी सांगितलं की माफ करा भंतेजी, माझे सासर शिळे अन्न खात आहे. कारण हे आप कमाईपेक्षा जे बाप कमाईवर राहणारे लोक आहेत आणि अशा वेळेस ते लोक हे स्वतःच एकटे एकटे गोड गोड करून खातात, त्यामुळं ते सुद्धा पराभवाला कारण ठरत असतात. हे अशा पद्धतीचे आहेत आणि म्हणून पुढील कारण सांगितलेलं आहे की जे 7वं कारण सांगतात, जाती तद्दो धन तद्दो गोत तद्दो चयो नरो सय्याति अत्तिमय्येते तं पराभवतो मुखं. ज्याला जाती, धन आणि गोत्र यांचा गर्व बाळगणारा जो पुरुष आपल्या आप्तांची अवहेलना करतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. कारण का, जातीचा म्हणजे ज्याचा जन्म म्हणजे उच्च जातीमध्ये झालेला आहे, उच्च मध्ये झालेला आहे, जन्म ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ज्याला भगवान बुद्धांनी म्हटलं जाती, जरा, मरण 3 प्रकारचे आपल्या मानवामध्ये आहेत. तशा पद्धतीने जन्माने मी उच्च आहे, उच्च घराण्यामध्ये जन्मलेला याचा गर्व असतो. भरपूर प्रमाणामध्ये श्रीमंतीचाही गर्व असतो.
आणि असा गर्व बाळगणारा जो पुरुष आहे तो काय करतो, आपल्या घरी जर आपले नातेवाईक आप्तेष्ट वगैरे कोणी मित्रमंडळी वगैरे जर आले, कुठल्या प्रकारची आर्थिक वा इतर मदत मागत असेल तर अशा वेळेस तो मदत किंवा ते सहकार्य न देता त्यांची काय करतो, अपमान करतो, अवहेलना करतो, त्यांना ते देत नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तो दूषणं लावतो आणि त्यांचा अपमान करतो, निंदानाशी करतो. अशा वेळेस ते व्यक्ती सुद्धा याच्यावर जर असा प्रसंग आला तर याला मदत करत नाही, म्हणजे अशाही व्यक्तीचा जीवनामध्ये पराभव होत असतो. कसं हे प्रवचन सांगत असताना 12 कारणांची 12 उदाहरणं आहे, परंतु वेळ तेवढा नसल्यामुळे मी या ठिकाणी उदाहरणं काही टाळत आहे. शेवटी सर्वांचे मिळून मी एकच उदाहरण मी शेवटी देणार आहे. तसं आता पुढील पराभवाचं कारण भगवंत सांगतात, इति दित्तो सुराधुत्तो अक्कधुत्तो चयो नरो लद्दं लद्दं विनाशेते तं पराभवत मुखं. भगवंत म्हणतात, स्त्री, मद्यपान आणि जुगार या व्यसनामध्ये जो पुरुष मिळवलेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवतो हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. कारण म्हटलेलं आहे बाई आणि बाटली, त्याप्रमाणे स्त्री आपली स्वस्त्रीशी संतुष्ट न होता, आता आईवडिलांनी त्याचा घर प्रपंच सांगत असताना त्याला योग्य असे स्त्री किंवा पुरुष दिलेला आहे, परंतु त्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे तिसरं शील आहे त्या तिसऱ्या शीलाचं त्याच्या मध्ये भंग तो करत असतो त्या ठिकाणी. आणि असा व्यक्ती जर परस्त्रीशी व्यवहार केल्यामुळं विविध प्रकारचे आजार त्याला निर्माण होत असतात, त्याचे अधोगती जीवनाचे होत असते. म्हणून स्त्री ही एक परस्त्री जी आहे ही परस्त्री भगवंताने सुद्धा या बाबतीमध्ये की सांगितलं आहे की मानवाने आपली जी सम्यक दृष्टी आहे ती परस्त्री किंवा परपुरुषाच्या बाबतीमध्ये कशी ठेवावी या तिसऱ्या शिलात सांगताना, परस्त्री जी आहे ती परस्त्री जर वयाने मोठी असेल तर ती माता समान तिला माना, वयाने जर समान असेल तर ती भगिनी समान माना, आणि वयाने जर ती लहान असेल तर तिला आपली मुलगी म्हणजे सुकन्या कन्या समान माना असं सांगितलेलं आहे. म्हणून परस्त्री काही संत सुद्धा भगवान बुद्धांची ह्याच वचनानुसार परस्त्री माते समान जाणं अशा प्रकारे म्हणतच असतात. त्याप्रमाणे आपण परस्त्रीशी चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन ठेवा, योग्य पद्धतीने दृष्टिकोन ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे या शील घात आपण तिसरं शील जे आहे ते कधी करू नये. जे मद्यपान आहे, मग मद्यपान म्हणजे सगळ्या प्रकारची व्यसनं की जे दारू, गांजा, सिगारेट, बिडी, तंबाखू, मिश्री जेवढे काही नशिले मादक पदार्थ आहे या मादक पदार्थांचं सेवन म्हणजे मद्यपान हे आरोग्यास घातक आहे, जीवनाचा नाश करतो, संपत्तीचा नाश करतो. त्यामुळे हे सुद्धा मानवाच्या पराभवाचं कारण आहे. आणि जुगार खेळणं हे सुद्धा संपत्ती नाशाचं म्हणजेच पराभवाचं सुद्धा कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता यामध्ये हे 3 कारणं जे आहेत त्या 3 गोष्टीसाठी जो मनुष्य मिळवलेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवतो म्हणजे असलेली संपत्ती तो खर्च करतो, शेवटी त्याच्या धनाचा नाश होतो आणि धनाचा नाश होतो आणि त्याशिवाय शारीरिक आजार सुद्धा जळतात, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान सुद्धा होतं. आणि म्हणून हे सुद्धा त्याच्या पराभवाचं कारण सांगितलेलं आहे. तसं नंतर भगवंत पुढील कारण सांगतात, शहीदारे हे संतोट वेसिया सोपदेशत दिसते परदारेषु तं पराभवत मुखं. भगवंत म्हणतात की स्वस्त्रीने संतुष्ट न होता जो पुरुष वेशांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. कारण आज संसार करत असताना घरामध्ये सुंदर स्त्री आहे, ती सुंदर स्त्री असून सुद्धा तिच्याकडे म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलतो, तो संतुष्ट न होता परस्त्रीकडे आकृष्ट होतो. आणि मग आज आपल्याला माहिती आहे की परस्त्री ती सुद्धा अनेकांशी संबंध ठेवत असल्यामुळं
ते त्या ठिकाणी स्वैराचारी असते, वेश्या वगैरे असते, अशी जी स्त्री आहेत ते आजाराला कारणीभूत ठरत असते. असा जो संबंध ठेवतो त्याला HIV AIDS सारखा भयानक आजार होतो आणि इतरही आजार होतात. त्याची संपत्ती सुद्धा जाते आणि त्याच्या शारीरिक व्याधीमुळं आजारामुळं त्याचं जीवन सुद्धा नष्ट होतं. म्हणून जो व्यक्ती वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो हे त्याच्या पराभवाचं कारण सांगितलेलं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या शिलाचा सगळा मतितार्थ इथेच सांगितलेला आहे आणि म्हणून हे एक पराभवाचं कारण आहे. पुढील कारण भगवंत म्हणतात, अतीत यौवन पोस आणि तू तिंबोरुत्थनी तस्साही सान सुपते तं पराभवतो मुखं. जो पुरुष वयस्कर असूनही तरुण स्त्रीशी लग्न करतो तिच्या ईर्षेने शांत झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. कारण काही वेळेस काय होतं, त्याचा कायद्यानं सुद्धा विवाह करण्याचं वय ठरवलेलं आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही लोक काय करतात, त्या कायद्याला न मानता अगदी आपली मुलगी किंवा नात दिसेल किंवा आपली छोटी बहीण दिसेल अशा प्रकारे वयाचं सुद्धा खूप अंतर असणारा एखादा जास्त वयाचा वयस्कर पुरुष की ज्याचं कधी कधी 10 वर्षापासून 10-15 वर्षापासून जास्त अंतर असतं, काही काही 20-20, 25-25, 30-30 वर्षाचं अंतर असणारे लोक सुद्धा तरुण स्त्रीशी लग्न करतात आणि मग अशा वेळेस यांचं वय पुढे पुढे वाढत जातं, हे वृद्ध होत असतात. परंतु ही जी लहानशी मुलगी असेल, तरुण स्त्री आहे, ती तरुणपणामुळं तिला त्या ठिकाणी बऱ्याच अडचणीला तोंड द्यावं लागतं. हा तिच्या ईर्षेने याला शांत झोपायला लागत नाही, कारण याच्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या पूर्ण होत नाही. ईर्ष्या भरपूर वाढते, ही मला सोडून जाईल का काय, सतत त्या ठिकाणी त्याला त्या अनैतिक गोष्टीची सारखे आठवण होत असते आणि अशामुळं त्याला रात्रंदिवस तो बरोबर झोपही घेऊ शकत नाही. झोप न मिळाल्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि असा व्यक्ती त्याला म्हणतात ना, झुरत झुरत जाऊन तो स्वतः जीवनाचा पराभव करत असतो, नाश करत असतो. हे एक कारण आहे. म्हणून भगवंताने हे एक कारण आपल्याला सांगितलं. पुढील कारण ते म्हणतात, इथी सोंडे विकरणी पुरीस वापे तादी संग इसार्यास्मी ठापे ते तं पराभवतो मुखं. मग या ठिकाणी सांगितलं की जो मनुष्य दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा पुरुषाला अधिकाराच्या जागेवर नेमतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. कारण आता आपल्याला माहिती आहे की दुर्व्यसनी व्यक्ती असेल तो सर्व काय करतो, नुकसानच करतो, फायद्याच्या काहीच गोष्टी होत नाही आणि तो उधळपट्टी करत असतो. अशी स्त्री किंवा पुरुष असेल तर त्या व्यक्तीला उधळपट्टी करणारा, पैशाची काटकसर न करता खर्च करणारा, जे भगवंताने जो सम्यक आजीविकेच्या मार्गाने जो संसार सांगितलेला आहे आपला, तर तो न करता उधळ्या पद्धतीने आहे तो पैसा लवकर लवकर संपवणारा आणि जिथे काटकसर न करता तो काम करत असतो. आणि असा करणारा व्यक्ती जर एखाद्या चांगल्या अशा उन्नतीच्या असणाऱ्या अधिकाराच्या पदावरती त्या जागेवर जर त्याची नेमणूक केली तर अशा वेळेस त्या मोठ्या कंपनीचा असू द्या, त्या ऑफिसचा असू द्या, अगर आपल्या कुटुंबाचा असू द्या, घराचा असू द्या, आर्थिक नुकसान होतं आणि ते घर सुद्धा बर्बाद होतं, ती कंपनी बर्बाद होते. एखादा जो व्यवसाय वगैरे असेल, ते व्यवसाय असू द्या, कामधंदा असू द्या, हे सगळं काय आहे बर्बाद होऊन जातं. आणि अशा वेळेस संपत्तीचा नाश तर होतोच होतो, परंतु त्या ठिकाणी बेकारी, दारिद्र्य, सर्व प्रकारच्या हानींना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. आणि अशा वेळेस असा जो मनुष्य असेल, जो मनुष्य, हे सुद्धा त्याच्या जीवनाच्या पराभवाचं कारण भगवंताने सांगितलेलं आहे. आणि मग पुढील शेवटचं कारण सांगत असताना भगवंत म्हणतात, अपभोग महातन्नो खतिये जायते कुले सोचरजं पथयन्ते तं पराभवतो मुखं.
यामध्ये म्हणतात की ज्या कुळामध्ये जन्मला त्याचे भान विसरला तो विसरून जो मनुष्य अवास्तव हाव धरतो व मोठी राज्यसत्ता मिळू पाहतो हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणजेच हे उच्च कुळामध्ये, आता जे कोणत्या कुळामध्ये, गरीब कुळामध्ये असेल तर त्याने मी गरीब कुळामध्ये जन्मलेला आहे याचं सुद्धा भान येतो. कारण बऱ्याच वेळेस माणसं काय करतात, चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली, चांगल्या प्रकारचा कामधंदा व्यवसाय वगैरे मिळाला, त्यातून आर्थिक बाजू चांगल्या प्रकारे झाली, धनसंपत्ती आपल्याकडे आली, तर अशा वेळेस त्याचं तो भान विसरतो की मी गरिबीतून इथे आलो, आता मला हा पैसा पुरला पाहिजे, त्याची बचत झाली पाहिजे, पुढील भविष्यासाठी तो पैसा पुरला पाहिजे, असं सगळं काही न करता जास्तीत जास्त मिळवण्याच्या किंवा झटपट जास्तीत जास्त श्रीमंत होण्यासाठी तो काय करतो, चुकीच्या गैरमार्गाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या उलाढाल्या करून तो पैसा मिळवतो आणि जास्त पैसा मिळवण्याची तो हाव धरतो. आणि अशा वेळेस मला झटपट श्रीमंत झालो पाहिजे किंवा मी एक मोठा उच्च अधिकारी झाला पाहिजे, मोठा कोणीतरी मंत्री वगैरे काहीतरी मोठ्या प्रकारचा कोणीतरी झाला पाहिजे आणि मला एक राज्यसत्ता मिळाली पाहिजे, म्हणजे मला सर्व लोक मोठे बनतील, अशा प्रकारचे हाव, अवास्तव हाव धरणारा व्यक्ती जो असतो तो पराभवाचं कारण ठरलेलं आहे. कारण आपण भगवंतानी सुद्धा आपल्याला अनित्य यामध्ये सांगितलेलंच आहे की नित्य असं काहीच नाही. मग धनसंपत्ती जी आहे ती धनसंपत्ती आज आहे, ती उद्या नसणारच आहे, परंतु ती उद्यासाठी उपयुक्त पडावी यासाठी काटकसरीनं योग्य पद्धतीने बचत वगैरे करून योग्य मार्गाने तो पैसा किंवा ती धनसंपत्ती मिळवावी आणि योग्य मार्गानेच खर्च करावे. अशा प्रकारे हा मध्य मार्ग धम्माचा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी करण्यापेक्षा असे जे वास्तव हाव धरून मोठी राजसत्ता मिळवण्याच्या ईर्षेने काही गोष्टी जे करतात असे लोक जे आहेत ते पराभवाचं कारण भगवंतांनी सांगितलेलं असे हे एकूण 12 कारण तथागत भगवान बुद्धांनी सांगताना ते शेवटी सांगतात, एते पराभवे लोके पंडितो समवेख्यं आर्यो दर्शन संपन्नो सलोक भजते शिवती. मग भगवंत यातून सांगतात की जे सुज्ञ आणि तत्वज्ञानी संपन्न जे श्रेष्ठ व्यक्ती असतात ते लोक काय करतात, हे जे वर सांगितलेले सर्व पराभवाचे जे 12 कारण आहेत ते जाणतात आणि आपलं जीवन जगतात. जे जीवनामध्ये तेच यशस्वी होतात. कारण पराभव मानवाचा कशाने होतो हे जर व्यवस्थित पद्धतीने आपण जाणलं आणि त्या पराभवाच्या कारणांच्या जवळच आपण गेलो नाही तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची उन्नती होऊ शकते, जीवनाचा विकास होऊ शकतो. खऱ्या अर्थाचं मानवाचं सुख कशात आहे. मी अगदी 2 मिनिटांमध्ये आता हे प्रवचन संपवण्याच्या वेळेस, कारण कसं माझे खरं म्हणजे टाइम तर झालेलाच आहे, पण मी आपल्या सर्वांकडून फक्त 2 मिनिटाचं एक उदाहरण सांगण्यासाठी टाइम मागून घेतो. कारण हे सर्व कारणांचा विचार केल्यानंतर मानवाच्या जीवनामध्ये पराभव होतो. मग ह्या पराभवाचे वेगवेगळे कारण भगवंतांनी जे 12 सांगितले ते आत्ताच आपण ऐकलो. खऱ्या अर्थाने भगवंताने सांगितलेलं आहे की जाणीव करून दिलेल्या या मानवाला सुद्धा, मानवा तुझं जीवन कसं आहे तर मी थोडस काव्यरूपाने आपल्या समोर सादर करतो आहे. जे संस्कृत मराठीचं जे अभंग आहे वेगवेगळ्या संतांनी लिहिलेलं आहे त्यातलं एक अभंग त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून अभंग रूपी बनवलेलं आहे. त्यात ते म्हणतात, मानवा जीवन तुझे अनमोल, मानवा जीवन तुझे अनमोल, जाण तू तुझ्या जीवनाचे खरे मोल, मानवा जीवन तुझे अनमोल. आता भगवंत यामध्ये असं का म्हणतात की मानवाचं जीवन अनमोल आहे. म्हणजे हे जे आता पराभवाचे कारण आहे की मानवाने त्या पराभवाच्या कारणांच्या सानिध्यात जाऊ नये, तसं करू नये, कारण त्याच्यामुळे जीवनाचा पराभव होतो आणि म्हणून जीवन अनमोल आहे, एकदाच जीवन प्राप्त होणार आहे, पुन्हा भेटणार नाही. म्हणून या जीवनाला चांगला अर्थ प्राप्त करण्यासाठी आपण योग्य पद्धतीने धम्माचं आचरण करावं हे सांगितलेलं आहे. आता हे थोडस सम्राट अशोक राजाच्या कालावधीमध्ये घडलेले जे प्रत्यक्ष घटना आहे त्याचं एक उदाहरण
थोडस 1-2 मिनिटांमध्ये आपल्या समोर सादर करतो, कारण भगवंताने पराभव पावणाऱ्या व्यक्तीचे लक्षण काय आहेत आणि जो सदाचारी आहे म्हणजे एक सज्जन आणि दुर्जन, त्यामध्ये जो धम्मचारी असतो आणि एक धम्मद्वेषी असतो, किंवा ज्या व्यक्तीचा पराभव होत असतो, ज्या व्यक्तीचा विकास म्हणजे जीवनामध्ये प्रगती होत असते, असा व्यक्ती कसा ओळखायचा, त्याचे लक्षण उदाहरणामध्ये या ठिकाणी आहेत. तर सम्राट अशोक राजानं कलिंग देशावर स्वारी केल्याच्या नंतर मात्र पश्चाताप होऊन त्याचे त्या ठिकाणी परिवर्तन झालं, आपल्याला ज्ञात आहे, आपण वाचिक आहोत. सम्राट अशोक राजा दुसरे धम्मचक्र प्रवर्तक म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध आहेत, धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. आणि म्हणून महान असे सम्राट अशोक राजाच्या जीवनात घडलेला प्रसंग की त्यावेळेस कलिंगचे युद्ध घडल्यानंतर अगदी बेचैन अवस्थेमध्ये राजमालाच्या एका खोलीमध्ये बसलेले असताना भंतेची जी वाणी, बुद्धवाणी त्यांच्या कानी पडते आणि त्या ठिकाणी भंतेजी जाणून करून देतात की राजा, तू जरी महान राजा असेल, तुला हे संपूर्ण जग जिंकावं वाटत असेल, जसं कलिंगचं युद्ध जिंकलं, परंतु यामध्ये काय की एक मानवाला जीवन जगण्यासाठी धम्माची आवश्यकता आहे. धम्माशिवाय तो कोणत्या पद्धतीने उत्कृष्ट असं जीवन जगू शकत नाही. म्हणजे त्याला जीवनामध्ये सुख प्राप्तीचं एकमेव माध्यम म्हणजे धम्म आचरण आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आचारो परम धम्म, यासाठीच म्हटलेलं आहे. हे मग ही जाणीव करून दिली. एक उदाहरण सुद्धा प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण देतात की बघ, तो समोर एक वडाचं झाड आहे, म्हणजे वटवृक्ष आहे, त्याला पारंबी आहे. एक मनुष्य तिथं दिसतोय, तो मनुष्य काय त्या पारंबीला धरून तो वर जात आहे, खाली उतरत आहे. जर का त्या मनुष्याने पारंबीचा आधार सोडला तर तो खाली जे काठावर, जे विहिरीच्या काठावर ते झाड असल्यामुळं त्या ठिकाणी तो बुडून मरण पावणार आहे. तशा पद्धतीने धम्माच्या विरुद्ध वागला, धम्माचा द्वेष केला, धम्माचं आचरण केलं नाही तर तुझं सुद्धा जीवनाचा असाच पराभव होणार आहे, म्हणजे जीवन नाश होणार आहे. म्हणून धम्माचं आचरण करत राजानं थोडं शांत बसून विचार केला की इथं तर धर्म वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, नेमका धर्म कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा. कारण भंतेजीचा धर्माचा स्वीकार करा म्हटलेला आहे. त्यावेळेस भंतेजींच्याच म्हणण्यानुसार राजानं मात्र काय केलं, त्यावेळेस परीक्षा घेतली गेली. परीक्षा घेताना त्या सैनिकाला दुसऱ्या दिवशी दरबार भरून सैनिकाला सांगितलं की तुम्ही असं करा की मला 2 असे धर्मगुरू शोधून आला की ते धम्माचं आचरण करतात, धर्माचं आचरण करतात. मला त्यांच्या शीलाची, मला नीतिमत्तेची परीक्षा घ्यायची आहे. त्याप्रमाणे 2 धर्मगुरू आणले आणि त्यातला एक धर्मगुरू जो होता तो साधू महाराज होता आणि दुसरे आपले पूज्य भंतेजी होते. असे 2 धर्मगुरू, त्यामध्ये एक व्यक्ती कसा पराभव पावणारा आहे, अधोगती पावणारा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची कशी उन्नती होते, तो कसा सुखी होतो, योग्य मार्ग येतो, तो कसा शिलाचारी असतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. राजाने रात्रीच्या वेळेस त्याची परीक्षा घेताना 5 प्रकारच्या खोल्या, म्हणजे 5 प्रकारचे दालन की त्या ठिकाणी या शिलाचाराचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठेवले. म्हणजे एका शिलाचं पालन तो करतो की नाही, तो पराभव पावणारा अधोगती आहे का, शील घात करतो की पालन करतो, हे पाहायचं होतं. आणि त्याप्रमाणे प्रत्येक खोलीमध्ये साधू महाराजांनी इकडे भंतेजीला सोडलं. पहिल्या खोलीमध्ये दारूची बाटली ठेवली होती उंच टेबलवरती. दारू पाहिल्यानंतर या साधू महाराजांची लालसा तयार झाली, तृष्णा तयार झाली. त्याला ती दारू प्यावी वाटली आणि ते जीवन नाशाचं कारण असून सुद्धा, संपत्ती नाशाचं कारण असून त्या ठिकाणी साधूने दारू पिली. नशा आल्यामुळं तशाच अवस्थेमध्ये पुढच्या खोलीमध्ये गेला, तिथं भोजनदान ठेवलेलं होतं आणि भोजनदान त्याने दुसऱ्यांचा विचार केला नाही. कारण स्वार्थी वृत्ती जो असते ना, जसं आता म्हटलं ना आपण की एकटाच तो काय खातो, त्याच्यामुळे गोड गोड करून त्याच्यामुळे त्याचा जीवनाचा पराभव होते हे सांगितलं. त्याप्रमाणे त्याने स्वतःच त्या ठिकाणी ती भोजनदानाची थाळी घेऊन स्वतःच घेतली आणि नासधूस करून ती संपवली, दुसऱ्याचा विचार केला नाही, कारण तिथे परोपकार वृत्ती नव्हती. इकडे साधू महाराज पहिल्या खोलीमध्ये गेल्यानंतर दारूची बाटली पाहिल्या त्यांना शील आठवलं, 5वं शील, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्का पदम समाधी. आणि शील आठवलं की हे दारू जे आहे, मद्यपान आहे, हे जीवन नाशाचं कारण आहे, पराभवाचं कारण आहे, संपत्ती नाशाचं कारण आहे. त्याला हात नाही लावला. पुढच्या ठिकाणी भोजनदान होतं. एक दान पारमिता एका उपासिकेने केलेले आहेत आणि तिने पुण्यकर्म केलेलं आहे. तिने केलेल्या पुण्यकर्माला अनुमोदन मी तिचं दान स्वीकारून करणार.
म्हणजे थोडासा भाग घेतला आणि इतरांचा विचार केला, त्या ठिकाणी इतरांना ठेवला, कारण तिथे परोपकार वृत्ती होती. त्या पद्धतीने भोजनदान घेतलं. आता तिसऱ्या खोलीमध्ये साधू महाराज गेले, इकडे तिसऱ्या खोलीमध्ये दोघांना सारख्याच व्यवस्था होता, पाचही बाजू दोन्हीला सारखे 5-5 खोल्यांची व्यवस्था होती, दालनांची व्यवस्था होती. इकडे भंतेजी गेले, तिकडे साधू महाराज गेले. तिसऱ्या खोलीमध्ये एक सुंदर स्त्री आपल्या बाळाला घेतलेला आहे, ती माता होती. परंतु त्या साधू महाराजांची विचार जरा चुकीचे असल्यामुळं त्या ठिकाणी तिने एक ही स्त्री फक्त भोगवस्तू आहे, त्या बाळाची आई आहे. ज्याप्रमाणे माझा जन्म मातेच्या उदरातून झाला, मला आई आहे, तशी ती बाळाची आई आहे ह्याचा विचार न करता त्याने फक्त एक परस्त्री आहे, स्त्री आहे याचा विचार करून त्या ठिकाणी तिसऱ्या शिलाचं म्हणजे उल्लंघन केलं, त्याचा उपभोग घेतला. आता तो चौथ्या खोलीत जाताना तिथं सगळे शस्त्र ठेवलेले होते. त्या ठिकाणी त्याला पश्चाताप झाला की मी पापकृत्य केलेलं आहे, अकुशल कर्म केलेलं आहे. आणि तो आता त्या शस्त्राचा उपयोग करून त्या ठिकाणी एक शस्त्र घेऊन स्वतःचा शिरच्छेद करतो, त्याचं जीवन तिथं संपवतो. म्हणजे पराभव पावणारा व्यक्ती कोण आहेत, हा साधू महाराजांच्या रूपाने या ठिकाणी दिसून आलं. आणि भंतीजी मात्र तिसऱ्या खोलीत गेल्यानंतर परस्त्रीला पाहिल्यानंतर ही माता आहे, ही मातेला वंदन केलं, त्या बाळाला घेतलं आणि तिसऱ्या शिलाचं तंतोतंत पालन केलं. चौथ्या ठिकाणी गेले, पहिल्या शिलाचं उल्लंघन करणारे सगळ्या प्रकारचे शस्त्र होते, त्यात कुठल्याही शस्त्राचा वापर केला नाही. आणि पाचव्या खोलीत गेले, तिथं सर्व विश्रांती घ्यायचे साहित्य होते, परंतु तिथं सुद्धा एक शील उल्लंघन होतं. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे शील, खोटं बोलण्याचं शील त्या ठिकाणी उल्लंघन होतं. आणि म्हणून भंतेजींनी रात्रभर त्या ठिकाणी आनापानसती केली, विपश्यना केली आणि त्यामुळं राजाच्या परीक्षेमध्ये भंतेजींचा विजय झाला. आणि याचा जीवनाचा पराभव झाल्यामुळे याच्या ठिकाणी परीक्षेमध्ये पराभव आणि जीवनाचाच पराभव झालेला आहे. अशा प्रकारे राजाला पाहायला समजलं की राजाला लक्षात आलं की बौद्ध धम्म आहेत हा शिलाचारावर नीतिमत्तेवर असल्यामुळं बौद्ध धम्माचे धम्मगुरू जर चांगल्या प्रकारचे पालन करतात, नक्कीच तो जगातला सर्वश्रेष्ठ प्रकारचा धम्म आहे. म्हणून सम्राट अशोक राजाने तो धम्म स्वीकारला. म्हणूनच या ठिकाणी ह्या उदाहरण ह्या विषयाच्या द्वारे मानवाचा पराभव कशाने होतो, चांगला सद्वर्तनी शिलाचारी व्यक्ती असेल, चांगल्या मार्गाने जाणार असेल तर तो धम्माचं आचरण करत असल्यामुळे त्याचं जीवनामध्ये सुखच प्राप्त होणार आहे, खऱ्या अर्थाचं सुख त्याच्यामध्ये आहे. आणि मग हा पराभव पावणारा व्यक्ती पराभवाचे 12 कारणामध्ये जातो, मग त्याच्यामुळं पराभव होतो. तर आज आपण सर्वांनी त्या ठिकाणी ऑनलाईन येऊन जवळजवळ मी थोडासा आपला जो टाइम आहे त्या टायमिंगच्या 10 मिनिटं पुढे हे धम्म प्रवचन वाढवलेले दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला ऑनलाईन येण्यासाठी जे सहकार्य केलेले आहे त्यामध्ये मला प्रोत्साहित करणारे, प्रेरणा देणारे आणि ह्या प्रवचनांच्या बाबतीमध्ये सांगणारे आमची गुरुवर्य आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी उपाली यांनी जी संधी प्राप्त करून दिली, आज आपण सर्वांनी जे उपस्थित आहे त्यामध्ये आपल्या संविधान जागृती देशाची प्रगती या माध्यमातून बहुजन हिता बहुजन सुखाय हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे आणि जे शिक्रापूर पुणे आणि इतर परिसरामधून संविधान विश्लेषक समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे आणि तांत्रिक नियोजन करणारे आमचे सहकारी, आमचे बौद्धाचार्य सामाजिक कार्यकर्ते शिक्रापूर शिरूरला राहणारे मुकेश गायकवाड साहेब या आणि इतरही मान्यवर सर्व यांचं आज आमचे गुरुवर्यांनी म्हणजे ज्यांचं प्रवचन आम्ही ऐकतो आहे त्या ठिकाणी माझ्यासारख्या शिष्याचं सुद्धा प्रवचन आमच्या गुरुवर्यांनी ऐकावं आणि त्या ठिकाणी शिष्याचं कुठे काय प्रवचन देत असताना काही कमतरता, कुठे काही नकळत पद्धतीची काही चुकी वगैरे असेल तर ती त्या ठिकाणी दाखवून देण्यासाठी गुरुवर्य असतात, तेही या ठिकाणी सहभागी होऊन आज प्रोत्साहित केलेल्या आपण सर्वांनी संधी दिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजच्या या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक हार्दिक अशा मंगल कामना देतो. सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो, आयु आरोग्य लाभो, संपत्ती लाभो, अशाच प्रकारची मंगल कामना देऊन हे जे प्रवचन आहे ते याच ठिकाणी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. साधू 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 साधू. खूपच छान सर, खूपच छान. अगदी खूप खरंच माणसाच्या पराभवाची काय काय कारणे आहेत तुम्ही
खूप छान समजावून सांगितलेली आहेत. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे खरोखर, परंतु असं वाटत होतं की सरांचं प्रवचन ऐकतच राहावं. तर जास्त वेळ न घेता मी आजचे जे काही आपले सर्वांचे आदर्श आहेत असे ज्ञानोबा कांबळे गुरुजींना विनंती करते की गुरुजी 1 मिनिटात तुम्ही आपला अभिप्राय द्या, कारण 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे. तर विनंती करते ज्ञानोबा गुरुजींना, आणि एकच अभिप्राय होईल आज. आदर्शांना वंदन, आयोजकांना धन्यवाद. आज या ठिकाणी खरं म्हणजे धावत पळत आर कसबे गुरुजी जे डॉक्टर प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, यांनी आपल्या वाणीमधून मानवाच्या अधोगतीची कारणे भगवान बुद्धाची वाणी आपल्यासमोर मांडलेली आहे. आपण सगळे तज्ज्ञ आहात. जवळजवळ गुरुजी 938 विषय झालेले आहेत या ठिकाणी, आणि म्हणून 938वा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणचा सगळा जो वर्ग आहे, गुरुजींच्या माहितीसाठी सांगेल की हा सगळा अभ्यासक वर्ग आहे, उच्च शिक्षित आहे, आणि या पद्धतीने आलेल्या या वर्गाच्या माध्यमामधून माझाही त्यांच्याशी सहवास आलेला आहे. आपण या ठिकाणी आलात, अत्यंत तुमची वाणी आणि तुमचं पालीवरचं हायकमांड जे मलाही जमलेलं नाही ते आपण परिपूर्ण केलं, लोकांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि कार्यकर्त्यांनी जरी वेळ झालेली असली तरी काही संख्या कमी न होता त्या पद्धतीने आपण स्थितीत राहिलात, याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. प्रवचनाची मनोगत किंवा अभिप्राय या ठिकाणी न सांगता गुरुजी अभ्यासक आहेत, आणि अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही त्याचा शोध घ्या. या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये पराभव कधी न होईल याची आपण काळजी घ्यावी. हाच या विषयांचा संदेश आहे. आपण या पराभवापासून दूर राहावं. या चॅनलमध्ये, या ग्रुपमध्ये येणाऱ्या माणसाचं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. पुन्हा एकदा आर कसबे गुरुजींना धन्यवाद देऊन आयोजकांचं आभार मानून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद गुरुजी. खरोखर अगदी थोडक्यात 1 मिनिटातच आपण उरकलेला आहे. एकच हँड झालेला आहे. अशोक सर, 1 मिनिटात तुम्ही पण लवकर अभिप्राय द्या, विनंती. तसे तर आपण एकच घेणार आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. गुरुजी 1 नंबर प्रवचन तुमचं, 1 नंबर. पाली भाषेतनं मराठी भाषेमध्ये रूपांतर करायचं म्हणलं काय साधी गोष्ट नाही. खूप छान गुरुजी. काय तुम्हाला एक भारतीय बौद्ध महासभाचा एक सल्यूट. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. जय भीम. खूप छान सर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आता तर मदन कांबळे सरांचा हँड झालेला आहे. सर उरका 1 मिनिटात लवकर, पटकन. हॅलो, यानंतर कोणी हँड राईज करू नये, कारण कार्यक्रमाला खूप उशीर झाला. सर्वांना विनंती आहे की आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हे जे काही मनोगत आहे ते उद्या आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपवरती आपलं मनोगत व्यक्त करावं, विनंती आहे. आर कसबे सरांचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद देतो की त्यांनी पराभवाची 12 कारणं सांगितली. संपत्तीपासून तर जो धम्माचा द्वेष करतो असांचा कसा पराभव होतो. कारण जे कुशल कर्म करतात, जे कुशल विचारी असतात, त्या अशा दुर्जनांचा किंवा उत्तम मंगल म्हणजे जे शीलवंत आहेत, विद्वान आहेत, त्यांची संगत करा, मूर्खांची संगत करू नका. आई वडिलांची सेवा करा, कुटुंबाची मुलाबाळांचा सांभाळ करा. जो दुसऱ्यांना फसवतो तो अकुशल जीवन जगतो. मद्यपान व जुगार हे एक पराभवाचे कारण आहे. परत परस्त्रीशी बरोबर व्यवहार केल्याने त्याची अधोगती होते. जात, धन, गर्व आणि असा गर्व बाळगणारा इतरांचे अपमान करतो व निंदा करतो, अशांचा सुद्धा पराभव होतो. सरांनी खूप खूप सांगितलं, त्यांच्याबद्दल खूप खूप मी त्यांना धन्यवाद देतो आणि मानाचा सॅल्यूट करतो. जय भीम सर. असेच आम्हाला तुम्ही लेक्चर देत जा. आम्ही या ग्रुप सगळे विचारवंत असतो. तुमचं मनापासून कौतुक करतो आमच्या ग्रुप तर्फे. धन्यवाद. जय भीम. शुभरात्री. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करते आदरणीय मुकेश दादांनी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आदरणीय मुकेश दादा. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय आर कसबे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज शुक्रवार जरी असला तरी आपण मुक्त संवाद न घेता बुधवारी आपला राहिलेला विषय म्हणजे बुधवारी काही कारणानिमित्त आपण संविधान विश्लेषण समितीची मीटिंग घेतली होती आणि बुधवारी विषय न झाल्यामुळं
खऱ्या अर्थानं बुधवारचा विषय आपण आज या ठिकाणी घेतला. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय आपल्याला ज्ञानोबा कांबळे गुरुजींच्या माध्यमातून इतके सुंदर वक्ते मिळाले, कारण त्यांचं जे प्रवचन आहे यापूर्वी मी पारनेर या ठिकाणी ऐकलं होतं. खूप सुंदर असं गुरुजींचा अभ्यास आहे, गुरुजींची मांडणी छान आहे. जरी वेळ झाला असला तरी खूप सुंदर असं विचार या ठिकाणी गुरुजींनी मांडले. गुरुजींना पुनश्च एकदा विनंती, आपल्या या समूहावर, आपल्या या ग्रुपवर, या चॅनलवर आपण पुनश्च एकदा आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला आपण वेळोवेळी संधी दिल्यावर माहिती द्यावी अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी उद्या बुधवार, उद्या शनिवार, आणि शनिवार म्हटलं की आपण वाणी बहुजनांची गाणी महामानवांची या सदर अंतर्गत आपण गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. उद्या देखील आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आजची संख्या देखील खूप सुंदर होती. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. उद्या देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद ताई. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. खरोखर एवढा उशीर झाला तरी सुद्धा एकही लेट झाला नव्हता. हे खरंच आजच्या सरांच्या लेक्चरचं हे म्हणजे आवडलेलं, सगळ्यांना आवडलेलं आहे की खरं आपल्या सुखासाठी आणि आपल्या भल्यासाठी काय सांगितलेलं आहे तथागतांनी. खूप खूप धन्यवाद दादा. मी विनंती करते, आजचा गोड कार्यक्रम ज्यांच्याकडे आहे ते, आभाराचा कार्यक्रम ज्यांच्याकडे आहे ते आपले आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर कवी आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते, संपादक, सदस्य, उपाध्यक्ष साहित्य परिषद पुणे, आणि जे आपल्या समितीचे कोहिनूर हिरा म्हणजे आपले हर्षानंद सर, ज्यांच्या नावातच हर्ष आणि आनंद आहे, सर्वांना सोनं वाटत राहतात असे आदरणीय हर्षानंद सर. विनंती आहे सर आपल्याला, आपण आभाराचं काम हाती घ्यावं. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेचे 938वे पुष्प आदरणीय प्राध्यापक R.R. कसबे, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभा कल्याण आणि संस्कार विभाग प्रमुख जिल्हा ठाणे सर, महेंद्र लक्ष्मण म्हात्रे कॉलेज भिवंडी, आणि इथं ज्युनियर कॉलेजला प्राचार्य आहेत सेंट विफ्लेड कॉले पानवेल, इथं ते पाली भाषेचे कॉलेज, या ठिकाणी ते HOD आहेत पाली भाषेचे, आणि लाईफ केअर सेंटर हॉस्पिटल कल्याण पूर्व, या ठिकाणी ते डॉक्टर असतात, कॉल टाइम डॉक्टर, ज्यांना बोलवल्यावरती डॉक्टर हे काय जातात. अशा सरांनी आपल्याला, म्हणजे एक डॉक्टर असलेली व्यक्ती आणि एक प्राचार्य असलेली व्यक्ती, खूप सुंदर असं प्रवचन दिलं. सरांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. तसेच उपस्थित असलेले आपले 50 श्रोते, म्हणजे 50 परिवार, या 50 परिवारातही मी विशेष आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या सरलाताई दामोदर उपलवत, संचालिका द्वारकामाई महिला व बालकल्याण, मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे, ताईंचंही आभार मानतो. ताईंनी खूप घाई गडबडीमध्ये ही सूत्र हातात घेतली, आणि त्याच वेळेला माझा मोबाईल हँग झाला होता, त्यामुळं मी काही बोलू शकलो नाही. स्वातीताई म्हणत होत्या, मला आवाज येत होता, पण मला काय बाहेर निघता येत नव्हतं, माईकच चालू होत नव्हतं, तर मी काय करणार. तर मी स्वातीताईंची माफी मागतो की त्यांनी मला मदतीचं हे केली होती की सूत्र हातात घेऊन सूत्र चालू करा, पण नाही झालं, तर स्वातीताईंची माफी मागतो. त्याचप्रमाणे यांत्रिक नियोजन सांभाळणारे आमचे मुकेश दादा, की त्यांनी 50 परिवाराला गेले 938 दिवस एकत्र गुंफून ठेवले, आणि एकमेकांना आपल्या जोडून ठेवतात आणि तन मन धनाने काम करतात. त्यांचेही मी विशेष आभार मानतो. तसेच आम्हाला आठवड्याची जाणीव करून देणारे आणि कर्तव्याप्रती हे करणारे, निष्ठा असणारे आमचे सुभाष रामभाऊ सोनवणे, माजी सामनेर बौद्धाचार्य
नंतर सेवानिवृत्त DYSP सरांचे विशेष आभार मानतो. आणि सरांनी त्याचबरोबर आमच्या माधुरीताई कोटांगणे कार्यक्रम चालू असताना जो नंबर जास्तीत जास्त असतो त्यावेळेला ही लिंकचे स्क्रीनशॉट पाठवून बहुजन नेते बहुजन सुखायला ग्रुप पाठवतात. त्या ताईंचे आभार मानतो. त्याच पद्धतीने आपल्याला जे काही गाणं ऐकायला मिळतं युट्यूबला किंवा युट्यूबला हा कार्यक्रम बघायला भेटतो, ह्या कार्यक्रमाचं एडिटिंग वगैरे करणारे काही झालेल्या चुका त्या दुरुस्त करणाऱ्या आमच्या स्वाती मुकेश गायकवाड यांचंही आभार मानतो. त्यांचं काम आता खूप वाढलेलं आहे. मयुरेश आणि सुहानी दोन्ही मुलं आईला आणि वडिलांना मदत करतात, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि माझं 5व्या मिनिटाला आभार प्रदर्शन संपवतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांचे आभार मानणारे आदरणीय हर्षानंद सर यांच्या समितीतर्फे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला, कारण उशीर खूप झालेला आहे. सर्वजण 10 वाजून 12 मिनिटापर्यंत थांबलेले आहात. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. गुड नाईट पण.